सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नवरात्र उत्सव आणि दसरा सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदी वातावरण असताना डावखरवाडी व धोंगडे नगरमध्ये काही टवाळखोरांनी घरासमोर उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनांच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वारीच्या दरम्यान घडली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे। मंत्री दादाजी भुसे व भाजपाच्या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी आटोक्यात आणण्याची मागणी करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अवैध धंदे पोलीस आयुक्तांनी बंद केले। गुन्हेगारी आटोक्यात येईल असे वाटले असले तरीही या घटनेने नाशिक रोड भागात दहशतीचे वातावरण कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र धामधूम होती। महिला तरुणी तसेच मोठ्या संख्येने नागरिक गरबा खेळण्यासाठी व पाहण्यासाठी बाहेर पडले। काही मध्यमी युवकांनी हातात शस्त्र घेऊन डावखरवाडी येथील बाळासाहेब डावखर, अभिषेक जाधव व इतरांच्या गाड्यांच्या काचा फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण दिसून येते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी विक्रम कदम, योगेश देशमुख, किरण गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सदर प्रकाराची माहिती दिली आहे। घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयंत शिरसाट, गुन्हे शोध पथकाचे प्रभाकर सोनवणे व त्यांच्या टीमने धाव घेतली आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे टवाळखोर युवकांचा शोध सुरू आहे। सदर परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी विक्रम कदम, हर्षद डावखर व अभिषेक जाधव यांनी केली आहे। या ठिकाणी 4 ते 5 गाड्यांचं फोडून नुकसान करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दहशत माजवण्याचा एक कट या ठिकाणी मला दिसतो। 2च दिवसापूर्वी आपण बघितलं की पोलिसांनी काही लोकांची धिंड काढली आणि ती धिंड काढल्यानंतर त्यांना फटके सुद्धा देण्यात आले, परंतु त्याचा आमच्यावरती काही परिणाम होत नाही की काय, अशी एक भावना यातून प्रगट होण्याचा विषय त्या ठिकाणी दिसतोय। अनेकविध घटना नाशिकमध्ये संपूर्ण घडतायत। नाशिक रोडमध्ये अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत। यातून दहशत माजवणे हा एकमेव उद्देश दिसतो आणि जे मुलं आहेत 15 ते 16, 17 वर्षाची जी मुलं आहेत ना, ही मुलं जी आहेत ह्या मुलांना मला तर वाटतं की 15 वर्षापासूनच पुढे आता कायदा कडक करणं गरजेचं झालेलं आहे। कारण आता ही जी लहान मुलं आहेत त्यांना बाल सुधारगृहात पाठवून आपण त्यांचे गुन्हे पण पाठीशी घालतोय आणि त्यांना पुन्हा गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त देखील करतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिक रोडमध्ये जे काही प्रकार घडतायत त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं तर ज्या काही सकाळी निघालं तर माणूस संध्याकाळी घरी येतो की नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे सकाळी गेला तर ट्रॅफिक मध्ये जातो की काय, दुपारी त्याच्या डोक्यात कोणी कोयता घालतं की काय, संध्याकाळी त्याला कोणी दांडक्याने मारतं का काय आणि रात्री बिबट्या त्याला उचलून नेतो की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। या सगळ्यावरती प्रशासनाचा कुठेतरी वचक असला पाहिजे आणि मी आदरणीय कर्णिक साहेबांना विनंती करेन की जसं स्वामी आणि सरंगेल साहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं, 2 ते 4 एन्काउंटर या ठिकाणी झाल्याशिवाय हे काही गुन्हे थांबणार नाही आणि एक कडकात कडक शासन या ठिकाणी गुन्हेगारांना झालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करतो। मी अभिषेक जाधव, डावखरवाडीतच राहणारा रहिवासी आहे। अशी ही गाडी लावलेली असताना सकाळी साधारण 4, 4:15च्या सुमारास CCTVच्या याच्यातून आम्ही बघितलं तर 3 मुलं होते, ट्रिपल सीट मोपेड होती, साधारण 4, 4:15च्या आसपास आलेत। त्यांच्या हातात काही शस्त्र वगैरे होते? शस्त्र दिसत आहेत पण कळत नाही काय शस्त्र होते। तर त्यांनी ती फोडली मागची काच आणि ते मधल्या मुलाने अशी खून केली की पुढची पण फोड म्हणून, पण ती कदाचित धावपळीत असल्यामुळे त्यांनी फोडून पटकन निघून गेले। तर हे साधारण म्हणजे भीतीदायकच वातावरण आहे आणि इकडे कदाचित स्कॅनर वगैरे बसवले पोलिसांचे किंवा त्यांनी त्यांचा राऊंड वाढवला आहे पोलिसांनी या एरियात वगैरे। तर आम्हाला अजून जरा बरं वाटेल, शांत वाटेल म्हणून शांत झोप लागेल। बस हेच, पोलिसांकडून जे काही प्रोसेस होईल ती होईलच। माझं नाव हर्षद डावकर, राहणार डावखरवाडी। आमच्या परिसरात रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी गाड्या फोडण्याचा प्रकार केलाय। त्याच्याच बाबतीत शासनाने काहीतरी कडक कारवाई करावी। रात्री बेरात्री असं कुठल्याही व्यक्तीबरोबर जर घडलं असतं तर जीवितहानी झाली असती आणि चुकीचा प्रकार घडला असता। हातात कोयते शस्त्र घेऊन जर आज मुलं हे करत असतील तर उद्या भविष्यात लोकांना देखील याचा त्रास होऊ शकतो। तर त्याचे कारवाई म्हणून शासनाने त्यांच्यावर एकदम कडकच बंदोबस्तात त्यांची कारवाई करावी ही आपली विनंती असेल। नेमकी किती वाजता ही घटना झाली? ही सुमारे सकाळी 4:50 ही घटना झालेली आहे।
किती वाहनांचे नुकसान झालं? हे इथं जवळपास एक 3 ते 4 वाहनांचे आपल्या एरियात झाले, काही नाशिक रोड परिसरात झालेले आहेत. त्या हिशोबाने तुम्ही ते कशामुळे काय ते नुकसान करण्यात आली काय? हे अज्ञात व्यक्ती होती, काही सांगता येणार नाही, परंतु शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी हीच एक विनंती आमची. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.